आता आपण पाहत आहोत अतश्री साई सचरित अध्याय 42. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ध्यानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभिः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि. गुरु वाचुनी मोक्ष कोणा मिळाला, मुन्नी गुरु पाहिजे साधकाला. गुरुचे घराणे असावे समर्थ, म्हणा नित्य जय जय रघुवीर समर्थ. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. ओम नमोजी सद्गुरु दातारा. श्रीमद भीमा तटविहारा ब्रह्ममूर्ते कौपिनांबरा संतवरा तुझ नमो. दावी भवनदी उतरू दीनादे निजपदी अवसरू, तो हा भक्त काद कल्पतरू संतावतारू साईचा. गताध्यायी झाले कथन गोड कथा नवलविंदान, साई छबीचे जलनिमजन टळुनी रक्षण झाले कसे. तैसीच एक भक्ताची कामना साईंनी पुरवली येऊनी स्वप्ना. लाविले तया ज्ञानेश्वरी वाचना देवनी अनुज्ञा विस्फट. सारांश गुरुकृपा उजियडे फिटे भवभयाचे साकडे. निश्रेयस मार्गद्वार उघडे असुख रोकडे सुख होय. नित्यस्मरता सद्गुरु चरण विरे विघ्नाचे विघ्नपण. मरणासही येईल मरण पडे विस्मरण भव दुःखा. म्हणून या समर्थाची कथा श्रोता परिसी जे आपुलाल्या हिता. जयाची या श्रवणे तत्वता अतिपावंताला धेल. आता ये अध्यायी आपण करू साई स्वभाव निरूपण. कैसे मनाचे तीव्रपण अथवा मवाळपण तयांचे. आता चित्त करुणी समाहित परिसिले आतापर्यंत आचरित. तैसेच बाबांचे देव सर्गचरित तेही सुचित्त अवधारा. धन्य धन्य शिर्डीचे लोक दया बाबांचे सहवास सुख. अर्धशतकाहून अधिक अतिसुखकारक झाले. सन 1840 दक्षिणायन प्रथम मासात विजयादशमी शुक्ल पक्षात दिवस देहांत बाबांचा. 9 तारीख मुसलमानी कत्तलबी रात्र तया दिनी. तिसरे प्रहरी साईनाथांनी केली निर्णयी तयारी. बुद्धाची तै बुद्ध जयंती साईची ते पुण्यतिथी. देवादिकांची जी जयंती तीच पुण्यतिथी संतांची. आता विजयादशमी शुक्ल पक्ष पण म्हणतात आहेत. तर विजयादशमी म्हणजे दसरा येतो आणि बुद्ध जयंती मे मध्ये येते. आता एखाद्या पक्षाला विजया पक्ष असेल, विजयादशमी जशी विजया एकादशी आहे तसं असेल तर माहीत नाही. 12:30चा घंटा पडला. दशमीचा काळ पूर्ण झाला. एकादशी आली उदयाला. निर्णायक आला एकादशी. सूर्योदयाची उदयस्थिती तीच दसऱ्याची तिथी मानती. म्हणून विजयादशमी धरिती उत्सव करती ते दिनी. मंगळवार कत्तलची रात ऐसा तो दिवस अतिविख्यात. म्हणून ते दिनी साई म्हणत ज्योतीत ज्योत मिसळती. मग हे बरोबर आहे की त्या दिवशी विजयादशमी होती, बुद्ध जयंती त्या दिवशी नव्हती. बुद्ध जयंती ही याच्यामध्ये येते, वैशाखातल्या पौर्णिमेला बुद्ध जयंती येते. या पोथीमध्ये थोडंसं ते गडबड आहेच हे लिहिलेल्याची. बुद्ध जयंती नव्हती त्या दिवशी. मंगळवार कत्तलची रात ऐसा तो दिवस अतिविख्यात. म्हणून ते दिनी साई महंत ज्योतीत ज्योत मिळवती. बंगदेशीचा प्रसिद्ध सण दुर्गा पूजा समाप्ती दिन. तो हा उत्तर हिंदुस्थानामधून उत्सव दिन सकळांचा. शके 1838 विजयादशमीचेच दिवशी सायंकाळी प्रदोषाशी भविष्याशी सुचविले. कैसे ती कथितो अपूर्व लीला होईल विस्मय श्रोतयाला. समर्थ साईच्या कळा ते सकळा जाणतील. हे लेखक आहे ना शक आणि आपली तिथी यामध्ये गडबड करतायत.
त्यामुळे आपली पण गडबड होते. म्हणजे आता शके 1838 दिलं आहे, तर मी म्हटलं अरे बाबा 1917ला गेले, मागच्या यात पक्क लिहिलेलं आहे, मी वाचलं आहे ते. मग आता 38 कुठं आलं, तर ते शक आहे आपलं. मग हे इंग्रजी शक आहे ते पुढं आहे आणि आपलं शक आहे ते मागं आहे. पण विजयादशमी हीच तिथी आहे बाबांची. आणि शिर्डीला 3 दिवस उत्सव होतो. आदल्या दिवशी, दसऱ्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी असा 3 दिवसाचा उत्सव तिथं असतो. शके 1838 विजयादशमीचेच दिवशी सायंकाळी प्रदोष समयासी भविष्यासी सुचविले. म्हणून त्यांनी इकडं शके सांगितलेलं आहे ते 1940 बोलले आहेत मगाशी ते. शके 1840 बोललेले आहेत. म्हणजे 1840 शक होतं, तेव्हा इंग्रजी शक 1917 किंवा 1918 होतं. मग ते एवढा फरक आहे त्या दोन्हीमध्ये. कैसी तो कथितो अपूर्व लीला होईल विस्मय श्रुती आला. साई समर्थीच्या अकळकळा तेने सकळा कळतील. नभप्रदेशी मेघ गडगडे औचित विद्युल्लता कडकडे तेवी जमदग्नी स्वरूपरोगटे प्रगट केले साईंनी. सोडोनी शिरीचा सुडका काढूनी कफनी तडका फडका फेडूनी कोपिन लंगोटा केला भडका धुनीत. आधीच तो अग्नी सोज्वळ सहाय्य होता आहुती प्रबळ उसळला शिखांचा कल्लोळ भक्तास घोळ पडियेला. इसवी सन 1916 सण दसरा शिलंगन वेळा फेरी परतता सायंकाळा लीला अद्भुत वर्तली. नभप्रदेशी मेघ गडगडे औचित विद्युल्लता कडकडे तेवी जमदग्नी स्वरूपरोकडे प्रगट केले बाबांनी. सोडोनी शिरीचा सुडका काढूनी कफनी तडका फडका फेडूनी कौपीन लंगोटा केला भडका धुनीत. आधीच तो अग्नी सोज्वळ सहाय्य होता आहुती प्रबळ उसळला शिखांचा कल्लोळ भक्तास घोळ पडियेला. हे सव घडले औचिती नकळे बाबांचे काय चित्ती शिलंगन काळीची ती वृत्ती मद भीती प्रद होती. अग्नीने पसरिले निज तेज त्याहुनी बाबा दिसले सतेज झाकोळले नयन सहज परान्मुख जन झाले. संत हस्तीचे हे अवदान सेवुनी प्रसन्न अग्निनारायण दिगंबर बनले ते जामदग्न धन्य नयन देख त्यांचे. तेशे टवकारिले नयन क्रोधे झाले आरक्त नयन म्हणती करारे आता निदान मी मुसलमान की हिंदू. गरजोनी बाबा वदती पाहाजी मी हिंदू आहे की यवन आजी. निर्धारा यथेच्छ म्हणा माझी आशंका घ्याजी फेडोनिया. देखावा हा अवलोकून मंडळी झाली कंपायमान होईल कैसे शांतवन नित्य अच्छिंतन चालले. बागोजी शिंदा महाव्याधिष्ट परिबाबांचा भक्त श्रेष्ठ धीर केला आला निकट नेसवी लंगोट बाबासी. म्हणे बाबा हे काय चिन्ह आज शिलंगण दसऱ्याचा सण म्हणती हेच माझे हेच शिलंगण हाणती सटासट सटक्याने येणे परी धुनीपाशी बाबा उभे दिगंबर वेशी. चावडी होती ते दिवशी घडते कैसी ही चिंता नवाची चावडी 10 झाले परी बाबा नाही स्थिरावले. लोक जागच्या जागी तटस्थ ठेले टकमक उगले पाहती होता होता झाले 11 बाबाही तेव्हा निवळले जरा नेसून लंगोट कोरा कपनी पेहराव मग केला. चावडीची घंटा झाली मंडळी होती तटस्थ बैसली पालखी फुलांनी शृंगारिली अंगणी आणली आज्ञेने. रजत दंड पताका चौरी छत्रध्वजादी राजोपचारी शृंगारिले मिरवणूक स्वारी निघे ऐकोनी एकांतरा. झाला एकची महागजर साईनाथाचा जय जयकार काय वर्णावा तो गिरा गजर आनंद पुर लोटला. मग शोधुनी शुभ्र फडका धडका बाबा डोक्यास गुंडीती फडका घेती छिलीम तमाकू सटका तोच नेटका सुमूर्त. कोणी छत्री कोणी चवरी कोणी मोरचेले साजिरी कोणी गरुड टक्के अब्दागिरी घेती निज करी वेत्रदंड. येणे परी करुणी आमीस बाबांनी सुचविले सर्व त्रास भवसागर सीमा उल्लंघनास दसराच एक सुमुहूर्त. तदनंतर एकची दसरा बाबांनी दाखविला शिर्डी करा पुढील दसरा सुमुहूर्त बरा देहधरा अर्पण केला की. हे न केवळ सुचविले स्वय अनुभव आणून दाखविले निज देह शुद्ध वस्त्र वाहिले योगाग्नीत हविले हेची दिनी. सन 1918 ते सालीचा तो सण दसरा
तोच सुमूर्त केला खरा, निजे परात परा समरसले. ऐशीच बाबांची आणिक प्रचिती, लिहिता लिहिता आठवली चित्ती, की याच विजयादशमीची तिथी निश्चित होती आधीच. अध्यायाच्या सुरुवातीला गणपती, सरस्वती, सद्गुरू, कुलदेवता, रामसीता आणि सद्गुरू साईनाथ यांना नमन करून अध्यायाला सुरुवात केलेली आहे. आणि हा भक्तजनांचा कल्पतरू साई आहे आणि हा आपल्याला भवसागर पार करून पलीकडे नेतो हे सांगतात. मग मागच्या अध्यायाचा थोडासा सारांश घेतला की कशी एका भक्ताची कामना पुरवली साईंनी आणि स्वप्नात जाऊन ज्ञानेश्वरी वाचन कसं करतोस की नाही बाबाबरोबर ते सांगितलं. ह्या स्वतः प्रस्तुत लेखकाच्या घरी मूर्तिरूपाने जेवणाच्या वेळी आले तर अशा साईंच्या अनेक कथा आहेत, त्या पुन्हा पुन्हा किती आठवाव्या. आता या अध्यायामध्ये आपण साईच्या स्वभावाचं निरूपण करूया. कधी रागवायचे कसे, कधी मवाळ कसे व्हायचे, कधी प्रेमाने भक्ताला कसं जवळ करायचे आणि देहोत्सर्ग कसा आपला त्यांनी केला, आपला देह कसा धरणीवरती ठेवला आहे. तर शिर्डीचे लोक धन्य आहेत की जे अर्धशतकाहून बाबा त्यांच्या जवळ राहिले. म्हणजे 50 वर्षे बाबा शिर्डीमध्ये होते आणि त्या लोकांना त्यांचा सहवास लाभलेला आहे. तर बाबा गेले 1918 आणि ही घटना आहे 1916ची. आता आपण इंग्रजी तारीखच लक्षात ठेवूया, कारण शक करत बसलं तर शक होतं आहे तेव्हा 1840, जेव्हा 1916 हे वर्ष सुरू होतं आहे. मग मुसलमानी तारीख बाबांनी देह ठेवला ती विजयदशमी दसरा होता. मुसलमानी तारीख काय होती, त्यांची कत्तलची रात होती काहीतरी. आणखीन बुद्धांची जयंती हे चुकीचं आहे. बुद्ध जयंती आपली मेमध्ये येते, वैशाखाला आपल्यालाही माहिती आहे, पौर्णिमेला येते. ते चुकून लिहिलेलं असेल त्याने. तर या निर्णयालाच बाबांनी आपला देह सोडलेला आहे. सूर्योदयाची स्थिती होती तेव्हा दसऱ्याची तिथी आहे, ती विजयादशमी म्हणतात त्याला. आणि मग बाबांनी संत महंत बोलावले सगळे. तेव्हाच वंगदेशीचा म्हणजे बांगलादेशाचा सण काय आहे, दुर्गापूजा समाप्ती असते. हा उत्तर हिंदुस्थानात असतो, त्याच दिवशी असतो, प्रदोष पण लागलेला असतो. तर बाबांनी हे जे आपलं भविष्य आहे ना, आपण काय करणार आहे 2 वर्षांनी, हे बाबांनी 1916मध्येच लोकांना सांगितलं होतं. तेव्हाही दसरा होता, शिलंगण होतं. बाबांचा तो चावडीचा वार होता. बाबा दिवसाआड जात ना, एक दिवस मशिदीत आणि एक दिवस चावडीमध्ये. आणि अचानक काय झालं, जसं आकाशात बघता बघता ढग यावे आणि विजा कडकडाव्या तसा बाबांचा पारा चढला आणि उगाच डोळे लाल भडक करून बाबा लागले सटका आपटायला आपला. बाबांनी आपल्या डोक्याचं फडकं सोडलं, कफनी काढली, लंगोट पण काढला, सगळं उचललं आणि त्या धुनीमध्ये फेकलं. मग तो अग्नी आधी सोजवळ असतो, अग्नी सगळ्या गोष्टी निर्मळ करतो. कुठलंही काही अग्नी स्वाहा केलं तर ते निर्मळच होतं. ते शिखांचा म्हणजे अजून ज्वाळांचा कल्लोळ उसळला, कारण ते मिळालं ना, खाद्य मिळालं. ते पण बाबांची लंगोटी, बाबांची कफनी, बाबांचा शिरीचा फडका. म्हणजे काय थोडं झालं, अग्नी तर खुशच असणार. आणि ती शिलंगणाची वेळ होती तेव्हा. आणखीन आता वाजत गाजत बाबांची मिरवणूक दिवसाआड लोक घेऊन जायचे ना मशिदीवरून चावडीला, ती वेळ होती. आता अग्नी झाला जळून, अग्नी कमी झाला, पण बाबा मात्र एकदम तेजस्वी दिसत होते. आणि नागडेच बाबा त्या धुनीपाशी उभे राहिले. तर लोकांनी सहज त्या बाबांचं तेज पाहून डोळे झाकले, बाबा किती तेजस्वी दिसत आहेत म्हणून, किंवा परान्मुख झाले, दुसरीकडे चेहरा केला लोकांनी आपल्या. बाबा तिथे दिगंबर बनूनच उभे होते. काही लोकांनी पाहिलं ते धन्य आहेत की त्यांना हे दिसलं बाबांचं हे रूपसुद्धा. आणि मग टावकारले काय बाबांनी डोळे रागाने लाल झाले आणि म्हणले, बघा आता मी हिंदू आहे का मुसलमान आहे, शोधा म्हणे. पहा रे पहा, मी हिंदू आहे का मुसलमान आहे, मनामध्ये ठरवून घ्या, तुमच्या आशंका तुमच्या मनातली फेडून घ्या. सगळे आता घाबरले. बाबांचं असं रूप धारण केलं की लोक घाबरायचेच. मग तरी पण भागोजी शिंदा, ज्याला महारोग होता आणि कोणी घरातलंही जवळ नाही, पण तेव्हा बाबा मात्र त्याच्या हातून आपला मालिश करून घ्यायचे. मग लोकांना दाखवत होते बाबा की उगाच अशा लोकांना तुम्ही वाळीमध्ये टाकू नका. तो जवळ गेला आणि त्यानं बाबांना लंगोट नेसवला. बाबा काय म्हणे, आता शिलंगणाची वेळ आली. बाबा म्हणतात, हेच माझं शिलंगण. आणि हातातल्या सटक्याने त्याला हाणलं किंवा जमिनीवर आपटला आणि ते परत ती लंगोटी काढून फेकले, पुन्हा उभे राहिले तसेच. मग आता सगळ्यांना चिंता पडली, आज बाबांची काही मिरवणूक होणार नाही वाटतं. सावडीला जायचा दिवस आहे, 9:10 झाले तरी बाबा शांत नाही. बाबा आरडाओरडा शिव्या देत राहिले, डोळे भडक करत राहिले, लोकांना हे करत राहिले. मग 11 वाजता बाबा जरा निवळले. मग नवा लंगोट नेसला, कपणी घातली, डोक्याला एक फडका बांधला. आणि मग आपण मागच्या अध्यायात बाबांचं मिरवणुकीचा थाट एकंदरीत बघितलेलाच आहे.
पालखी फुलाने शृंगारली. मग कोणी पताका घेतल्या ह्याच्यामध्ये आपले रजत म्हणजे चांदीचे दंड, त्याला पताका. कोणी छत्र चामरं घेतली. मग यामध्ये वर्णन केलं आहे बघा, आबदागिऱ्या, मोरचेले, म्हणजे ज्यानं वारा घालतात ना त्याला मोरचेला म्हणतात. आणि आबदागिऱ्या म्हणजे असं गोल असतं, मधीचा त्या जे पण दैवत असेल त्याचं नाव कोरलेलं असतं, कडेनं झालर असती, त्याला आबदागिऱ्या म्हणतात. आणि ह्या सगळ्या दैवतांच्या मिरवणुकीमध्ये हा एक मान आहे किंवा हे काढण्याची पद्धत आहे. मग सगळं कोणी हातात वेत्रदंड घेतलं, कोणी गरुड टाका घेतला, आणि चला अशी ती मिरवणूक आता निघाली आहे. त्याच्या पुढे एकच दसरा शिर्डीकरांना मिळाला, आणि त्याच्या पुढच्या याला तर बाबा अनंतात विलीन झाले. मग बाबांचे दाखवून दिले तेव्हा की माझा हा देह आता अजून 2 वर्षांनी असाच मला अग्नीमध्ये स्वाहा करायचा आहे, म्हणून शुद्ध वस्त्र नेसले. म्हणजे आता हा देह सोडून द्यायचा आणि नवा देह करायचा किंवा शुद्ध वस्त्र नेसायचे. अशीच विजयादशमीची ही तिथी होती. आता ह्याच कथेमध्ये लिहिता लिहिता दुसरी कथा आठवली, ती मी आता तुम्हाला सांगतो, असं लेखक सांगत आहेत. शिर्डीचे पाटील रामचंद्र दादा झाले अति दुखणाईत एकदा, जीवास सोसवती ना आपदा, अति तापदायक वक्तृत्व, उपाय काही बाकीन राहिला, पडेना जव दुखण्याला आळा, आला जीविताचा कंटाळा, कदरले पाटील. होती ऐसी मनाची स्थिती, एके दिवशी मध्यरात्री, एकाएकी बाबांची मूर्ती त्याचे उशागती प्रगटली. तेव्हा ते पाटील पाय धरती, निराश होऊन बाबासवरती, कधी येईल मद मरण निश्चिती, एवढेच मद प्रतिवदाजी. आला आता जीवनाचा भेट, नाही मज मरणाचे संकट, मरण कधी मज येईल भेट, पाहे मी वाट एवढीच. तव त्या बाबा करुणामूर्ती, म्हणती न करी चिंता चित्ती, टळली तुझी गंडांतर भीती, किमर्थ खंती करशी रे. तुझला नाही काहीच भीती, तुझी हुंडी परतली पुरती, परीन तात्याची धडगती, दिसे मद प्रति रामचंद्रा. सन 1840, दक्षिणायन अश्विन मास, विजयादशमी शुक्ल पक्ष, पावेल अक्षयपद तात्या, परीन बोलावे तयापाशी, हाय घेऊन बैसेल जीवाशी, झुरणीस पडेल अहर्निशी, मरण कोणासी आवडेना. अवघी 2च वर्षे उरली, तात्याची वेळ जवळी आली, रामचंद्रास काळजी उद्भवली, बाबांची बोली वज्रलेप, तात्यापासून गुप्त ठेवली, बाळा शिंप्याचे काणी घातली, कोणानं कळवावी प्रार्थना केली, चिंता लागली उभया ते. खरेच रामचंद्र पाटील उठला, त्याचा बिछाना तेथून सुटला, दिवस मोजता मोजता लोटला, नकळत गेला तो काळ, नवल बाबांचे बोलाचा टाळा, 40चा भाद्रपद सरला, अश्विन मास डोकावू लागला, तात्याबा पडला पथारीवर, इकडे तात्या तापाने आजारी, इकडे बाबास भरली शिरशिरी, तात्याचा भरोसा बाबावरी, बाबांचा श्रीहरी रक्षिता, सुटेना तात्याचा बिछाना, येवेना बाबांच्या दर्शना, अनिवार देहाच्या यातना, सोसवेना तया ते. एक तो निज व्यथा व्यथित, बाबा पाशी लागले चित्त, नाही चालवत ना हलवत, दुखणे वाढत गेले ते. इकडे बाबांचे कडणे कुंथणे, दिवसेंदिवस वाढले द्विगुणे, हा हा म्हणता हे दुखणे, अनावरपणे हाटेना. म्हणता म्हणता जवळ आला दिवस, बाबांनी जो भाकीत केला, बाळा शिंप्यास घाम सुटला, तैसाच पाटील रामचंद्रा. म्हणती बाबांचे खरे होते, ऐसेच आता वाटू लागले ते, बरवे नक्की हे चिन्ह दिसते, प्रमाण वाढतेच दुखण्याचे. झाले आली शुद्ध दशमी, नाडी नाडी वाहू लागली कमी, तात्या पडला मरण संभ्रमी, आपतेष्ट श्रमी झाले, असं पुढे नवल वर्तले, तात्याचेही गंडांतर तळले, तात्या राहिले बाबाच गेले, जणू मोबदले केले की. पहा आता बाबांची वाणी, नाव दिदले तात्याचे लावणी, केली तयारी निज प्रयाणी, वेळानं चुकवणी अणुभर, नाही म्हणावे तरी ही सूचना, देऊन आणले भविष्य निदर्शना, गोष्ट घडेपर्यंत ही रचना, दिसली न मना कवणाचे. जन म्हणती तात्याचे मरण, निज देहाचा बदला देऊन, बाबांनी ऐसे केले निवारण, तयाचे विंदान त्या ठावे. बाबांनी देह ठेवल्यावरी राती, अरुणोदयी सुप्रभाती, बाबा स्वप्नात पंढरपुराप्रती, दृष्टांत देती गणुदासा.
वशिद पडली ढासळूनी, अवघे शिर्डीचे तेली वाणी, त्रासवून सोडले मज लागोनी, जातो येथून मी आता, म्हणून आलो येतवरी, फुला ही मज बक्कळ डबरी, इच्छा एवढी पुरी करी, चलदड करी शिर्डीत. इतक्यात शिर्डीहून पत्र जाता, कळली बाबांची समाधीस्थता, ऐकून गणुदास निघाले ही वार्ता, क्षणन लागता शिर्डीस. सवे घेऊन शिष्य परिवार, येऊन या समाधी समोर, मांडला कीर्तन भजन गजर, अष्टौ प्रहर नामाचा, हरिनामाचा कुसुमहार, स्वये गुंफोणी अति मनोहर, प्रेमे चढविला समाधीवर, अन्न संतर्पण समवेत, ऐकता नामाचा गजर अकुंठ, शिर्डी गमली भुवैकुंठ, नामघोषाची भरली पेठ, करविली लूट गणुदासी. दसऱ्याचीच का बाबा सुप्रीती, की तो मूर्त साडेतीन मूर्ती, शुभ काळ विशेष प्रयाण कृती, हे तो विश्रुत सकळा ते. हेही बोलले नाही प्रमाण, दयास नाही गमनागमन, तयास कोठून असेल निर्याण, मूर्त प्रयोजन काय त्या, दयान धर्मा बंधन, झाले सकळ बंदोपशमन, दयाचे प्राणास नाही उत्क्रमण, तयाचे निर्याण ते काय, ब्रह्महैव सद्ब्रह्माप्ती, ऐशिया साई महाराजा प्रती, नाही जागती अथवा गती, निर्याण स्थिती कैसी त्या, असं उत्तर वा दक्षिणायन, करणेच नाही जरा प्रयाण, ठाईच समरसती दयाचे प्राण, दीपनिर्वाण समकाळे, देह तो आहे उसनवारी, पंचभूताची सावकारी, तिचे स्वार्थ साधल्यावरी, परतने माघारी ज्याचा त्या, या पुढील होणाराचे सूचक, आधीच बाबांनी दाविले कौतुक, निघून गेली वेळा मोलिक, कीर्ती स्थायिक राहिली, ज्वर आली याचे निमित्त, लौकिक रीतीचा अनुकार करीत, कधी कुंतत कधी कणत, सदैव साव चित्तांतरी, दिवसा अष्ट घटका भरता, निर्याण काळ निकट येता, उठून बैसले ते निजी सत्ता, अविकळ चिंता माझारी, पाहुणी बाबांची तै मुद्रा, भरती आली आशा समुद्र, की वेळा भयंकरा भद्रा, टळली समग्रा वाटले, असो या परिकर्त खंत, सर्व बैसले असता संचित, पातला बाबांचा निकटांत, घडला वृत्तांत परिसातो, क्षण एका अवकाशे प्राणोत्कामाला, नकळे काय आले मनाला, हस्त कपणीचे खिशात घातला, धर्मवेळा जाणूनी, लक्ष्मी नामे सुलक्षणी, नामासारखी जिची करणी, नित्य निरतती साई चरणी, ती सन्निधानी तै होती, तिजला काही द्रव्यदान, बाबा करता ती सावधान, क्षणात होणार देहावसन, कळून चुकले बाबांना, हीच लक्ष्मीबाई शिंदे, बाबा पाशी मशिदीमध्ये, अक्षय कामकाज संबंधे, नेमनिर्बंधे वर्तत असे, दिवसा नित्य हे परिपाटी, दरबार खुला सर्वासाठी, बहुतशा कोणास नाडकाठी, मर्यादा होती रात्रीची, सायंकाळची फेरी जै सरते, तेथून मंडळी घरोघर परते, तिथं दुसऱ्या दिवशी उजाडते, तेव्हाच येते मशिदी, परिभगत माळसापती, दादा लक्ष्मी यांची भक्ती, पाहून तयास रात्रीची आई भक्ती, मनाई नव्हती बाबांची, हीच लक्ष्मी अतिप्रीती, प्रत्ययी पाठवी बाबा प्रती, भाजी भाकर वेळेवरती, सेवा ही किती वानावी, या भाकरीचा इतिहास परिस्ता, कळू लागेल बाबांची दयाद्रता, श्वान सुकरी बाबांची ऐक्यता, आश्चर्यचित्ता होईल. बाबा एकदा संध्याकाळी, भिंतीस टेकून वक्षस्थळी, वार्ता चालता प्रेमसमळी, लक्ष्मी आली ते स्थानी, तात्या पाटील जवळ होते, अनेक वरकड असतात येते, लक्ष्मीने अभिवादले बाबा ते, बाबात येते तो वरती, लक्ष्मी लागली से भूक माते, बाबा मी भाकर घेऊन येते, निघाली ही आत्ता आणते, ऐशीच जाते माघारा, ऐसे म्हणून निघून गेली, भाकऱ्या भाजून घेऊन परतली, कोरड्या समवेत अविलंबे आली, सन्मुख ठेवली ती न्यारी, बाबान ते पान उचलले, कुत्र्या समोर तैसेचे मांडले, बाबा आपण हे काय केले, लक्ष्मीने पुसले तत्काळ, मी इतकी गेले सत्वरी, हातोहात भाजल्या भाकरी, तयाची काही नवल परी, श्वानाची खरी धन केली, लागली होती तुम्हास भूक, त्या भुकेचे हे काय कौतुक, वदनी
सुदिला न एक कुंटक, लावली चुटक उगा मज. मग बाबा ती येस वदती, व्यर्थ कशाची करते सखंती, या कुत्र्याची जे उदरपुरती, माझीच तृप्ती ती जाण. या श्वानाचा जीव नाही का, प्राणीमात्राचा एकच भुका, जर तो मुका आणि मी बोलका, भेद असे का भुकेत. क्षुदेने व्याकुळ जयाचे प्राण, तयास देती जे अन्नावदान, माझ्या मुखीच ते सुदले जाण, सर्वत्र प्रमाण मानी हे. प्रसंग सोपा व्यवहाराचा, बोधा उगा परमार्थाचा, ऐसीचा उपदेश परसाईंची वाचा, प्रेमरसाचा परिपाक, बोलून सोपी प्रपंच भाषा, आखित परमार्थ रूपरेषा, न काढता येणाऱ्या वर्मदोषा, शिष्य संतोषा राखीत. तेथून या उपदेशानुसार सुरू झाली लक्ष्मीची भाकर, करून ठेवी दुधात पुष्कर, प्रेम पुरस्पर प्रत्यही. पुढे बाबाही भक्ती प्रेमे, भाकर ते खाऊ लागले नियमे, वेळी होता विलंब न कर्मे, जेवण न गमे बाबास. होता लक्ष्मीच्या भाकरीस वेळ, जरी पात्रे ती वाढली सकळ, जीवावयाचा टळेना काळ, मुखे न कवळ घालीत. निघून जाईल पात्रीचे अन्न, भुकेने बसतील खोळंबून, परी लक्ष्मीची भाकर आल्या विण, ईश सेवन होई अन्न सेवन होईना. पुढे काही दिवस वरी, बाबांनी प्रत्ययी तिसरे प्ररी, शेवया मागवाव्या लक्ष्मीच्या करी, सेवाव्या शेजारी बैसन. बाबा सेवित अतिपरिमित, शेष राधे कृष्णेस देत, याच लक्ष्मीची हस्ते देववीत, उच्छिष्ट प्रीत भोवतीजला. असता चालली देह विसर्जन वार्ता, ही भाकरीची भाकड कथा, किमर्था ऐसेन म्हणजे श्रोता, साई व्यापकता निदर्शक हे. हे सकळ दृश्य चराचर, याच्याही पहिलं परात्पर, साई भरलासे निरंतर, जो अज अमर तो साई. हे एक तत्व तयाच्या पोटी, ऐसी गोड लक्ष्मीची गोठी, सहज स्मरली उठावटी, श्रोतयासाठीच ही मानी. असो ऐसी लक्ष्मीची सेवा, कैसा विसर साई स्वावा, सावधानाचा काय नवलावा, वृत्तांत परिसावा सादरता. जरी आला प्राणकंठी, शरीर विगलित नाही त्राण, जरी आला कंठी प्राण, शरीर विगलित नाही त्राण, बाबांनी जे हस्ते करती दान, देहावसान समयतीस, एकदा 5 एकदा 4, खिशातून काढणं बाहेर, ठेवीत तिच्या हातावर, तीच की अखेर बाबांची. ही नवनिधा भक्तीची खूण, किंवा नवरात्र अंबिका पूजन, झाले आज आहे शिलंगण, सीमोल्लंघन दक्षिणाई. मला पण रडू येते. बाबांचं निर्वाणाचा अध्याय आहे, मी खूप कंट्रोल करते, पण येतं अश्रू येत आहेत माझ्या डोळ्यामध्ये सारखे. किंवा श्रीमद भगवती श्रीकृष्णे कथिली उद्धवाप्रती, ती नवलक्षण शिष्यस्थिती, तियेची स्मृती देत बाबा. एकादशाच्या दशमाध्यायी, षष्टम श्लोकांची पहा नवलाई, शिष्य कैसे करावी कमाई, कवण्या उपायी वर्तावे. आधी पूर्वार्धी कथिली 5, उत्तरार्धी 4ची 6, बाबाई धरती क्रम हाच, वाटे जणू हाच हेतू पोटी. अमानी दक्ष निर्मत्सर, शिष्य निर्मम गुरु सेवा पर, असावा परमार्थ जिज्ञासा तत्पर, निश्चल अंतर जयाचे. जया ठावी की नाही असूया, वाचा विगलापन करीन वाया, ही लक्षणी निज गुरु राया, संतोष वाया झटावे. हाच साईनाथाचा हेत, ऐशिया रूपी व्यक्त करीत, केवळ स्वकीय भक्त हितार्थ, करुणावंत संत सदा. लक्ष्मी खाऊन पिऊन सदन, नवाची कथा काय तिज लागून, ती तितके टाकिलो वाळून, तथापि ते दान अपूर्व तीस. परमथोर भाग्ये आगळी, तेनेच ऐशा कृपेची नवाळी, पावती झाली नवरत्नावली, निजकर कमळी साईच्या. गेले जातील कितीसे नव, परी हे दान अत्यंत अभिनव, की जो तिचा जीवात जीव, देईल की आठव साईचा. आले सन्निध देहावसान, तरीही राखून अनुसंधान, 4-5ची सांगड घालून, आमरण स्मरण दिसले तीस. मी मध्ये ना खूप असं भरून आलं की मी ब्रेक घेते 1-2 मिनिटाचा आणि पुन्हा चालू करते. ऐसा धावोनी सावधपणा, निकटवर्ती पाठविले भोजना, मग ग्रामस्थातील 1-2 बैसवताना देखिले,
परी काही प्रेमळ भक्तांनी हट्टच धरला कित्येकानी, जाऊ नये बाबापासूनी वेळ ती कठीण मानुनी. परी प्रसंगी अंत समयी पडेन काय मोहाचे अपायी, म्हणून या जणू घाई घाई अवघ्या सही दवडिले. निर्याण समयात निकटाती जानोनी बुट्टी काकादिका प्रती, बाबा वाडियात जा जा म्हणती भोजनाती मग यावे. पाहुणे इतरांची ही व्यग्रता बाबा दुश्चित निज चित्ता, जा जा जेवणी या जा आता ऐसे समजता ज्ञापिती. हे ऐसे नित्याचे सांगती सखे अहर्निश निकटवर्ती, जरी मनाची दुश्चित वृत्ती आज्ञेने उठती जावया. आज्ञा जरी नुल्लंघवे वेळी सानिध्यहीन न त्यागवे, बाबांचे मनहीन मोडवे गेले वाडिया भोजना. भयंकर दुखण्याचे प्रमाण कैसे जेवण कैसे खाण, बाबांपाशी गुंतले प्राण विस्मरण क्षण सहावेना. असो जाऊनी जेऊ बैसले इतक्यात मागुती बोलावू आले, अर्धपोटीच धावत आले तव ते अंतरले भेटीला. आयुर्दार्य स्नेह सरता प्राणज्योती मंद होता, बयाजीचे अंकावरता देह विश्रामता पावला. नाही पडून वा निजून स्वस्थपणे गादीसी बैसून, ऐसे स्वहस्ते धर्म करून केले विसर्जन देहाचे. समर्थाचे मनोगत न होता कोणासही अवगत, देह विसर्जिला हातोहात ब्रह्मीभूत दाहले. घेऊनी देहमायेची बुंती संत सृष्टी माझी अवतरती, होता उद्धार कार्यपूर्ती तत्काळ समरसती अव्यक्ती. नट धरतो वेशनाना अंतरी पूर्ण जाणे आपणा, तया अवतारी या परिपूर्ण साकडे मरणाचे ते काय. लोकसंग्रहार्थ जो अवतरला कार्यसंपता अवतार संपविला, तो काय जन्म मरणाचा अंकिला विग्रह स्वलीला धरतो जो. परब्रह्म ज्याचे वैभव तयास कैसा निधन संभव, निर्ममत्व जयाचा अनुभव कैसा भवा भव त्या बाधी. दिसला जरी कर्मी प्रवृत्त कधी न कर्मे केली यत्किंचित, सदा कर्मी अकर्म देखत अहंकार रहित ही तत्वे. नाभुक्त श्रियते कर्म हे तो स्मृत्युक्त कर्माचे वर्म, परी ब्रह्मज्ञानाचा न संभ्रम देखे तो ब्रह्मची वस्तू मात्रे. क्रियाकारक फल जात हे तो अवघे प्रसिद्ध द्वैत, तेही ब्रह्मविद ब्रह्मची मानत जेविकार धत शुक्ती केवरी. बाबासारखी मायाळू जन्नी पडली कैसी काळाचे वदनी, दिवसाग्रासी अंधार रजनी तैसीच होई ही करणी की. आता हा अध्याय संपू येते राखू मासिक मर्यादेते, अतिविस्तारे दुश्चित तेते नातरी श्रोते पावतील. पुढील अवशेष निर्याण कथा येईल यथाक्रम पुढे परिसता. शरण हे माड साई समर्था पावला कृतार्था यत्कृपे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हे माड पंथ विरंचिते. श्री साई समर्थ सच्चरिते श्री साईनाथ निर्वाण नाम द्विचत्वारिशोत्तम अध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पण नमस्तु. याच कथेला अनुसरून एक कथा आहे रामचंद्र पाटील यांची. त्यांना खूप दुखणं झालं, अगदी जीवाला सोसवत नव्हतं आणि सारखं बाबांचं नाव मुखामध्ये होतं. आणि म्हणले बाबा मरणाला मी घाबरत नाही, पण आता मला एवढं हे सहन नाही होत आहे, माझं आता हे संपवा. एकाएकी उशाला बाबा दिसले, मग त्याने बाबांचे पाय धरले आणि म्हणले बाबा आता मलाही मरण द्या, मी त्याचीच वाट पाहतोय. तर बाबा म्हणले तुझं तर गंडांतर तळलं, तुझी काय आता खंत करू नको रे, तुझी हांडी परत आली. पण बाबा म्हणले तुझं गंडांतर टळलं, तुझी हांडी परत आली, घाबरू नको. पण तात्याला काय तुम्ही हे करू नका, तात्या कोते पाटील ना, तर त्याला सांगू नका म्हणे. पण पुढच्या विजयादशमीला तो काय राहत नाही, 2 वर्षांना अजून त्याची वेळ आलेली आहे. बाबांना नेहमी दुसऱ्याचं स्वतःचं दुसऱ्यांवर सांगायची सवयच होती. तर बाबांना सवय होती नेहमी दुसऱ्याचं असेल ते आपण नाही बाबा आपण तर इथंच होतो असं म्हणायचं. आणि आता जेव्हा स्वतःचं होतं तेव्हा ते तात्यावरती घातलं की तात्याची काही धडगत नाही म्हणे, त्याला कोणी बोलू नका. मग तो गेला आणि त्या ह्याला बोलला, बाळा शिंप्याला बोलला. कोण हे रामचंद्र पाटील आजारी पडला होता, तो चांगला झाला बाबांनी बोलल्यापासून. आता बाबांचे शब्द म्हणजे वज्रलेपच ना, काळ्या दगडावरची रेख, पुन्हा काय ती जाणार नाही.
आणि खरंच रामचंद्र पाटील उठला, पण बाळा शिंपीन दोघं सतत हे तात्या कोते पाटलाची चिंता करू लागले. आणि असं करता करता मोजता मोजता 2 वर्षे गेली. आणि बाबांच्या बोलण्याप्रमाणे 1840चा इसवी सन शके 1840 म्हणजेच 1918मध्ये अश्विन महिना आला आणि तात्याबा पथारीवर पडला. तात्या इकडे तापाने भयंकर आजारी पडला, इकडे बाबांना शिरशिरी भरली. तात्यांचा भरोसा बाबावर आणि बाबांचा भरोसा श्रीहरीवर. तात्याचा काय बिछाना सुटेना, बाबांच्या दर्शनाला येऊ शकत नव्हता. आता अनिवार्य देहाच्या त्या यातना चालू होत्या, सोसवत नव्हत्या. इकडे बाबा पण कणायला कुंथायला लागले. दोघांचे दुखणं दिवसेंदिवस वाढत गेलं. लोक घाबरले आता बाबांच्या दुखण्याला. आता तात्याच्या दुखण्याला कोण लक्ष देत नव्हतं, पण बाबांचं दुखणं म्हणजे काय, लाख मोरं पण लाखाचा पोशिंदा न मोरं, तशीच परिस्थिती ना. संत एक पाहिजे ना. ते तात्या कोटे पाटील गेले तर लोकांना काय फरक नव्हता पडला, पण आता बाबांचं काय खरं नाही हे वाटायला लागलं. बाबांचे ते शब्द स्वतःसाठीच होते की काय माहिती. आणि खरंच तसंच झालं. मरणासन्न पडलेला तात्या तो उठला पुढं. तात्या बरा झाला, त्याचं गांडांतर टळलं आणि बाबा गेले. मग जणू तात्यानं आजपर्यंत जी सेवा केली होती त्याचा मोबदला म्हणून बाबांनी त्याचं मरण स्वतःवर घेतलं, किंवा त्याच्या देहयातना स्वतःवर घेतल्या. पण ही गोष्ट घडेपर्यंत कुणाला वाटलं पण नाही की बाबा जाणार आहेत म्हणून. हे सगळेजण असं समजत होते, ज्यांना माहिती होतं ते, की तात्याच जाणार आहे. मग ते बाबांनी असं शेवटपर्यंत काही सांगितलंच नाही. आणि इकडे देह ठेवला बाबांनी आणि तिकडे पंढरपुरात गेले, स्वप्नात कुणाच्या, गणूदासाच्या. दासगणू एक त्यांचे मोठे भक्त होते, त्यांनी पण पुस्तकं लिहिली आहेत, बाबांची कीर्तन करत असत ते. आणि त्यांना काय म्हणले, म्हशीत ढासळून पडली आणि आता शिर्डीची तेलीवाणी मला खूप त्रास देतात, तर मी चाललो शिर्डी सोडून, म्हणून मी तुझ्याकडे इथं आलो. तर फुलांची मध बक्कळ डबरी, एवढी इच्छा पुरी कर, चल शिर्डीला. आणि एक बक्कळ डबरी म्हणजे ते खड्डा खांदतात ते फुलामध्ये खान, थोडक्यात तिथं समाधी माझी कर, असं काहीतरी त्याचा अर्थ आहे. तेवढ्यात शिर्डीवरनं पत्रही आलं. मग ते दासगणू निघाले आणि आले शिष्य परिवार घेऊन. आता समाधी तयार झाली होती. मग त्या समाधीसमोर मोठा कीर्तन गजर केला. हरिनामाचा कुसुमहार, फुलांची हे महा म्हणले ना मला, हरिनामाचा कुसुमहार केला आणि बाबांच्या समाधीवरती तो चढवला. मग अन्नसंतर्पण म्हणजे जेवणावळी, संत लोकांच्या, सगळ्या लोकांच्या जेवणावळी, नामाचा गजर, असं सगळं काय काय केलं. आणि जसं काय शिर्डी म्हणजे वैकुंठच आहे. नामघोषाची भरली पेट, करा लूट गणदासी. नामानं सगळी पेट भरली आहे, घ्या लूट करा. खरेदी पण करायची गरज नाही, नाम घ्या, नामाची लूट करा. आता दसऱ्याच का बाबांनी धरला, तर 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे, म्हणजे शुभ आहे प्रयाणाला, पण म्हणूनच बाबांनी दसरा धरलेला आहे. आता ते गेलेच नाहीत, आले नाही आणि गेले नाही. आता आपण म्हणतो बाबा आले, बाबा गेले, पण त्यांना गमनागमन नाहीच ना. ते मूळ ब्रह्मस्वरूपच होते, पण लोकांच्यासाठी तो देह धारण केलेला होता. आपल्याला ते सगळं आले आणि गेले म्हणून. त्यांना काय उत्तरायण असो, दक्षिणायन असो, काही असो, त्यांना कसले दोष आहेत. मग त्याच्यापुढं काय झालं, बाबांनी देह आहे तो उसनवारी. म्हणजे लोक बाबा असे म्हणतात, किंवा असं ह्याच्यामध्ये आहे पुराणामध्ये, की आपला देह ही पंचभूताची उसनवारी आहे. आपला देह पण पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांनी बनलेला आहे. म्हणजे आप म्हणजे पाणी, पृथ्वी, आप, तेज म्हणजे अग्नी, वायू आणि आकाश. मग ती ज्याची त्याची उसनवारी परत देऊन टाकायची त्याला. म्हणून आपलं पंचमहाभूतात विलीन झाला हा पण शब्द वापरला जातो ना. तर अनंतात विलीन झाला, पंचमहाभूतात विलीन झाला, त्याचा अर्थ तोच आहे. ताप आल्याचं निमित्त झाला. आता भल्याभल्यांची दुखणी बाबांनी जर टाळली, तर बाबा काय स्वतःचं दुखणं टाळू शकत होते का, नव्हते का. पण बाबांनी ते नाही टाळ, की आता आपली वेळ झाली, अवतार कार्य समाप्ती झाली. कणत कुंथत सावचित्त अंतरे असायचे. दिवसाच्या 8 घटका भरल्या, निर्वाण काळाची वेळ जवळ आली. आणि बाबांची ती मुद्रा पाहून सगळ्यांना, बाबा उठून बसले बिछाण्यात, तर सगळ्यांना असं बरं वाटलं, चला बाबा बरे झाले वाटतं. यातनं सगळ्यांच्या आशा समुद्राला भरती आली. पण त्यांना असं वाटलं भयंकर वेळ टळली, पण ती भयंकर वेळ टळलेली नव्हती. बाबांचा अंत निकट आला होता. तेव्हा बाबांनी काय केलं, खिशात हात घातला आणि कपणीच्या खिशामध्ये पहिले 5 रुपये काढले. लक्ष्मी नावाची एक त्यांची भक्त होती, लक्ष्मीबाई शिंदे, तिला दिले. परत 4 रुपये काढले आणि तिला गेले. त्यानंतर काही मिनिटात बाबांचं देहावसान झालेलं आहे. बाबांना कळून चुकलं होतं. आता ही लक्ष्मीबाईची कथा मध्येच आलेली आहे, की ती बाबांची किती भक्त होती. बाबांच्या मशिदीमध्ये दिवसा दरबार भरलेला असे, पण रात्री मात्र मर्यादा होती. रात्री कोणी जायचं नाही. येऊन जाऊन म्हाळसापती
आणि लक्ष्मी शिंदे किंवा दादा कोते तात्याबा ही काहीच मंडळी, श्यामा ही मंडळीच फक्त बाबांजवळ रात्रीची जाऊ शकत होती. आता ही लक्ष्मी बाबांना दररोजची भाजी भाकर पाठवायची. आता या भाकरीचा इतिहास कसा, तर एकदा सगळे बसले होते. बाबा पण भिंतीस टेकून असे छातीला हात वगैरे धरून बसले होते. आणि लक्ष्मी आली तर तिला म्हणले, लक्ष्मी मला भूक लागली आहे. मग ती लगेच घरी गेली, भाकऱ्या केल्या, कोरड्यास केलं आणि घेऊन आली भाजी भाकर. हां, आणि बाबांच्याकडे ठेवलं होतं. तिथं कुत्रं होतं. बाबांनी ते पान उचललं आणि कुत्र्या पुढं मांडलं आणि मग कुत्र्याने खाल्लं. मग तिला राग आला थोडक्यात. बाबा हे काय केलं म्हणे, मी तुमच्यासाठी एवढी घाईघाईने परत गेले, मी तुमच्यासाठी जेवण केलं, तुम्हाला घेऊन आले आणि तुम्ही म्हणे माझे कष्ट वाया घालवले म्हणून तुम्ही कुत्र्याला खायला घातलं. मग बाबा काय तिला म्हणले, म्हणे माझ्या मनाला फुकटची तुम्ही चुटपुट लावली. मग बाबा तिला म्हणले, अगं कशाला व्यर्थ चिंता करते, माझी भूक काय आणि कुत्र्याची भूक काय, भूक सगळ्यांची एकच आहे ना, त्यांना काही जीव नाही का, फक्त त्यांना बोलता येत नाही आणि मी बोलू शकतो, एवढाच भुकेमध्ये भेद आहे. जो पण कोणी भुकेने व्याकुळ आहे त्याचे प्राण, अन्नदान हे मोठं दान आहे, त्यासारखं पुण्य नाही. त्या माणसाचा आत्मा तेव्हा जी दुवा देतो ती खरी दुवा आहे. माझंच पोट भरलं, मीच खाल्लं असं समज आणि हेच प्रमाण सगळ्यांनी माना, की तुम्ही कुठेही एखाद्या गरिबाला भुकेल्या, मग तो पशु असो माणूस असो कुणी असो, त्याला तुम्ही दान केलं, त्याला अन्नदान केलं तर ते माझ्याच मुखी पडलं असं समजा. विचार केला तर प्रसंग साधा होता, सोपा परमार्थाचा, की बाबा भुकेल्याला अन्न द्यावं, आपल्या धर्मात ते सांगितलेलंच आहे. पण बाबा असे सोप्या सोप्या गोष्टीमधून माणसांना उपदेश देत असत. मग पुढं आता ती लक्ष्मी दररोजच बाबांना भाकरी पाठवू लागली आणि बाबा पण तिची भाकरीच आठवणीनं खायचे. किती पंचपक्वान्न येऊन पडलं, लक्ष्मीला जर उशीर झाला तर बाबांनी कधी ते जेवण जेवलं नाही. बाबा आधी तिची भाकरी आल्यावर पहिले तिची भाकरीच खायचे. मग एकदा काय केलं, तिसऱ्या प्रहरी शेवया मागवल्या आणि बाबा रोज तिला जवळ बसून तिच्या हातच्या शेवया खायच्या आणि बाकीचा काही शेष ती राधाकृष्णी जी बाई होती, तिचं नाव राधाकृष्णी, म्हणजे ती प्रत्येकाला राधाकृष्ण राधाकृष्ण म्हणायची, पण त्या बाईचं नाव राधाकृष्णी. तिला लक्ष्मीच्या हाती बाबा प्रसाद पाठवत असत. आता ही मधीच तुम्ही म्हणाल देहविसर्जन करताना कशी कथा आली, तर ह्या लक्ष्मीला बाबांनी 9 रुपये दिलेत. नंतर ती बाबांच्यासाठी दुधामध्ये भाकर भिजवून ठेवायची आणि ती बाबांना पाठवायची. मग आता ही देहविसर्जनाची वेळ जवळ आली आणि मग हे सकल दृश्य चराचर आहे, याच्या पैल परात्पर साई भरला नंतर साईने देह ठेवला, पण ते परात्पर आहेत, भरलेले आहेत सगळीकडं, ते अज आहेत, अमर आहेत. मग त्यांना काही कुठलं बंधन नाही आहे, कुठलं मरण नाही आहे. आता या लक्ष्मीने एवढी सेवा केली, तिचा विसर साईंना कसा होईल, म्हणून अगदी मरणाच्या शेवटच्या क्षणी देखील साईंनी तिला दान दिलेलं आहे. एकदा 5 आणि एकदा 4 असे का दिले बरं, तर तेव्हा नवरात्र चालू होतं, म्हणून बाबांनी ते अंबिका पूजनाचे 9 रुपये समजा दिले, की आता शिलेंगण आहे, संपलं, इथून पुढं आम्ही चाललो सीमोल्लंघन करून, असंही बाबांनी एक प्रकारे दर्शवून दिलं. किंवा श्रीमद भागवतामध्ये कृष्णानं उद्धवाला जे सांगितलेले आहे नवलक्षणं, शिष्यस्थिती कशी असावी किंवा नवनिधा भक्ती आहे आपली म्हणून 9 दिले. आणि एकादशाच्या दशमाध्यायामध्ये 6ष्टम श्लोकाची पहा नवलाई, शिष्य कैसी करावी कमाई, शिष्यानं शिष्य म्हणून कसं स्वतःचं नावरूप करावं, त्याचं एक कृष्णानं उद्धवाला सांगितलेली गोष्ट आहे. त्यानुसार 9चा हा आकडा बाबांनी दिला आहे. कारण आधीच्या पूर्वार्धामध्ये 5 श्लोक आहेत आणि नंतरच्या उत्तरार्धामध्ये 4 श्लोक आहेत. तसाही त्याचा अर्थ घेता येतो, की बाबांनी 9च का दिले, आधी 5 आणि मग 4 दिले, असा त्याचा अर्थ आहे. शिष्य निर्मम गुरुसेवा तत्पर असावा, परमार्थ जिज्ञासा तत्पर शिष्य कसा असावा, गुरूंच्या सेवी हे असावा, कायम दक्ष असावा, कोणाचा मत्सर करणारा नसावा, परमार्थावर जिज्ञासा करणारा असावा आणि निश्चल असं देवावर त्याची साईवर भक्ती असावी. हाच साईनाथांचा हेतू आहे, हीच शिष्याची लक्षणं सांगितलेली. म्हणून भक्तांच्या हितासाठीच बाबांनी कदाचित ते 9 रुपये लक्ष्मीला दिले. लक्ष्मी खाऊन पिऊन सुखी घरची होती, तिला 9 रुपयाची तिला काय मोठं वाण नव्हतं, असे कितीतरी 9 रुपये तिने दान केले असते. पण बाबांच्या हातून मिळालेले 9 रुपये हे म्हणजे तिच्या जीवाच्या पलीकडचे होते आणि तिनं ते जीवापल्याड सांभाळून ठेवले. अगदी देहावसान जरी आलं तर 4 पाताची सांगड घालून बाबांनी आमरण स्मरण तिला दिलं, शिष्यत्वाचं, सगळ्याच गोष्टीचं.
मग असा सावधपणा बाबांनी आपल्या मरणाच्या वेळी दाखवला आहे. ग्रामस्थातल्या पण एक दोघांना बसवताना आणि मग त्यांना वाटलं आता की कित्येकांचा हट्ट होता की आता बाबांच्या जवळनं हटायचंच नाही, कारण बाबा खूप आजारी आहेत म्हणून. पण बाबांना माहीत होतं की मी देव असलो, जरी ब्रह्म असलो, परब्रह्म असलो, तर या प्रेमळ भक्तांच्या मोहात मी नक्की अडकणार आहे आणि ते अडकायला नको. म्हणून बाबांनी प्रत्येकाला जबरदस्ती पाठवलं की जा आता जेवून या, जा आता जेवून या. कोणी ऐकत नव्हते, कोणी जात नव्हते, पण जा 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 जेवून या, जेवून या. पण बाबा नेहमीच सांगायचे लोकांना, एक झालं तिथलं कारण संपलं, दर्शन संपलं, आरती काय असेल ते संपलं की जा बरं आता आपल्या घरी जेवायला. मागच्या अध्यायात वाचलं आहे आपण, त्यानुसार ते निघाले. पण त्यांचे जे खास आहेत, काका दीक्षित आहेत, अजून कोण बुट्टी होते, त्यांना काही ते इच्छा नव्हती जाण्याची. पण बाबाने त्यांना पण जबरदस्ती पाठवलं की जा 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 जेवून या, जेवून या. बरं, बाबांची आज्ञा पण आयुष्यात कधी मोडली नव्हती, गुरुची आज्ञा. म्हणून ते अर्धलक्ष बाबांकडं, अर्धलक्ष बाबांची आज्ञा मोडायची नाही म्हणून बिचारे जेवायला गेले. कसलं अर्धपोटी जेवले नसतील थोडंसं, तोच कोणाच तरी निरोप आला म्हणून धावत धावत बाबा आले. आयुर्दार्य स्नेह सरता, म्हणजे आयुष्याची आपली संपली वाटचाल की झालं, तेल संपलं त्यातलं, की वात कशी मंदावते दिव्यातली, तसं आपल्या आयुष्याचं तेल संपलं आणि वात मंद झाली. आणि बयाजी म्हणजे आप्पाक होते, हा बाबांचा अजून एक भक्त. त्या बयाजीच्या मांडीवरती बाबांचा देह विश्रांती घेत होतं डोकं. पण पडून नव्हते, निजून नव्हते, तर स्वस्तपणे गादीला बसून बाबांनी आपला देह त्यागलेला आहे. ही जी संत मंडळी असतात ती बहुधा अशीच पद्मासन घालून वगैरे देह प्राणोत्क्रमण करतात बसल्या बसल्या, की कोणाला कळत पण नाही. आणि अशा रीतीने त्या बाईला पैसे दिले, आधी मांडी घालून बसले होते, आणि मग अचानकच कोणाला काही न सांगता बाबांनी आपला देह तत्काळ विसर्जन केलेला आहे. आणि कसं नट आहे ना, एखाद्या नाटकात कामं करतो नाना, पण त्याला वेश धरतो नाना, कधी राजा होतो, कधी भिकारी होतो, कधी व्यापारी होतो, पण त्याला माहीत असतं की मी कोण आहे. तसंच बाबांना माहीत होतं आता आपला अवतार कार्य संपलेलं आहे. लोकसंग्रहासाठी दिलं, लोकांना रस्ता दाखवला, मार्ग दाखवला, लोकांच्या भल्यासाठी अवतार धरला होता. पण तो काय जन्ममरणाचा अंकित होता का? नाही. बाबांनी मनच केलं असतं तर बाबा अजून 100-200 वर्षे जगू शकले असते. पण बाबांनी तिथं आपला अवतार कार्य समाप्त केलेलं आहे. आणि हा जो अध्याय आहे तो बाबांच्या निर्वाणाचा आहे. पण इथंच हा अध्याय मी संपवतो. पुढच्या अध्यायात अजून ही निर्वाण कथा येईलच. पण आती केलं तर ते लोकांना पण भरून येतं ना. मला जर आता वाचताना भरून आलं, तसं लोकांनाही ऐकताना त्याचं दुःख होणार आहे. म्हणून हेमाडांनी इथं साई समर्थांच्या निर्वाणाचा अध्याय समाप्त केलेला आहे. राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.